शिवसेना आमदार अपात्रतेवर उद्या निकाल देण्याचा प्रयत्न करणार, तर राष्ट्रवादीबाबतचा निर्णयही 30 जानेवारीपर्यंत देण्याचा प्रयत्न. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. न्यायाधीशांनी आरोपीला भेटायला जाणं अयोग्य, निकालाआधीच्या नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर. विधानसभा अध्यक्ष 2 वेळा मुख्यमंत्री शिंदेंना भेटले, आरोपीला भेटणारे काय न्याय देणार? शिंदे आणि नार्वेकरांची मिलीभगत आहे का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटत असतील तर संशयाला वाव. आमदार अपात्रता निकालाआधी शरद पवारांचं वक्तव्य. घटनेनुसारच सरकार स्थापन, बहुमत आमच्याकडे, उद्याचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल. आमदार अपात्रतेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाले तरी काही फरक पडत नाही. अजित पवार गटाचे आमदार आमच्यासोबत. भाजपच्या गिरीश महाजनांचं भुवया उंचावणारं वक्तव्य. शिवसेना आमदार अपात्रतावर उद्या दुपारी 4 नंतर विधान भवनात निकाल वाचन. निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांसह भागीदारांच्या घर आणि कार्यालयांवर ईडीची धाड. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी 60 ठिकाणी ईडीची छापेमारी. जुलमी राजवट सुरू, जनता त्याला उत्तर देईल. रवींद्र वायकरांवरील धाडीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कर नाही त्याला डर कशाला? चौकशीतून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. राजकीय आकसापोटी कुठलीही कारवाई नाही, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट. दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत धाड सत्र सुरूच राहणार. रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया. रवींद्र वायकरांनी माहिती लपवली, हिशोब तर द्यावाच लागणार. वायकरांवरील ईडीच्या धाडीनंतर किरीट सोमय्यांची टीका. यंत्रणांकडून ठराविक पक्षातील लोकांवरच कारवाई. आधी आरोप असणारे नंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झाले. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा निशाणा. रवींद्र वायकरांविरोधात ईडीकडे कागदपत्र असतील म्हणूनच ईडीची कारवाई. तपासात सत्य बाहेर येईल. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. ईडीच्या धाडीमागे राजकारण आहे म्हणून बदनामीपासून वाचण्याचा विरोधकांचा प्रयत्न. भाजप नेते प्रवीण दरेकरांची विरोधकांवर टीका. दबाव तंत्राद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न. विरोधी पक्षातील नेत्यांवरच फक्त धाडी. भाजपसोबत गेलेले सगळेच शुद्ध झाले. अरविंद सावंतांची टीका. लोकसभेसाठी शिंदे गटाला 22 जागा मिळाव्या, कृपाल तुमाने यांची मागणी. तर जागांची अदलाबदल होणार नाही. भुजबळांच्या मागणीप्रमाणे 22 जागा दिल्यास भाजपनं विचार करावा. तुमानेंची प्रतिक्रिया. लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसमधील बड्या नेत्यांना उतरवा. प्रियंका गांधींना वर्ध्यातून लढवा. थोरात पटोले वडेट्टीवारांनाही उमेदवारी द्या. माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदी यांची मागणी.